सगळ्यांना नमस्कार. स्वयंपाक चाललाय सकाळचा तर व्हिडिओ तुम्ही बघितला ते. आज काय काय भाजी केली मस्तपैकी. तुम्ही सकाळी बघितली होती भाजी. कशाची भाजी? चाकवत ना चुका हा राजगिरा कांद्याची पात चुका राजगिरा कांद्याची पात आणि कोथिंबीर एकदम मस्तपैकी अशी कुकरला लावून नाही चुलीवरती शिजवली. मग अशी तुम्ही चूल पेटलेली बघितली सकाळ थोडी चुलीवरती छान शिजवली आणि मस्त अशी गरगटी भाजी केली. कुणाकुणाला भाकरी आणि भाजी आवडते बघा. एकदम नाजूक भाजी झालेली. त्या भाजीचं नाव येत नव्हतं म्हणून आत्यांना विचारलं नाही तर तुम्ही म्हणसाल. आणि इकडं केली घेवड्याची शेंग. इकडं अण्णा भाज्या खात नाही, अण्णाचं लय असतं ही भाजी नाही खायची ती नाही म्हणून नॉर्मल अशी घेवड्याची शेंग. पण इथंच वेल आहे तुम्हाला दाखवलं होतं एकदा. त्या वेलाच्या आपल्या कालवणापुरतं येतात एक 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 त्या तेवढं कालवण अन्नापुरतं डब्याला ह्याला होतंय आपलं डब्यापुरतं पोरांच्या रोज शाळेला. आता वांगी चालू होत्या मिरच्या चालू होत्या तर आत्या म्हणल्या मी भाकरी करते तुझं तो बाकीचा आवर. भाज्या तर झाल्या सगळ्या. चहा प्यायचा एकदा आमच्या आत्यांना. म्हणलं थांबा मी आता चहा आणते. चहा करून नाही काय झालं माहितीये का काल उशीर झाला आणि गडबडीत दळण गाडीत तसंच मी नेलं. मग म्हणलं आपल्यात आता हॉटेलवर हाय गिरण त्यांना गिरण पण काय झालं ती थोडस ही झालं ती नीट चालत नव्हती अजून ती बघायची ती बोलावलंच नाही त्यांनी. आपल्याच गिरणीवर आणलं मग मी आपल्याच गिरणीवर दळून आणलं. तसंच गेलं सगळं माझ्या कुठं म्हणजे हॉटेलवर. मग मी हॉटेलवरनं दळून आणलं रात्री पीठ. मग काय इथं टाकलंच नाही मी विसरूनच गेली गाडीत. तसंच आम्ही गेलो ना. म्हणलं हिला फोन करा नेमकं ठेवलंय. बापूंनी केलता की मला फोन. काय झालं मी म्हणलं दळण माझ्या बरंच आहे मी आणती येताना संध्याकाळनं. मला माहित होतं 15 दिवस पीठ नव्हतं म्हणून मला माहित होतं की मी म्हणलं आता आधी दळण दळा आपलं. मग भाजी करायची नको म्हणून मस्तपैकी आता गरगटी भाजी झाली. घेवड्याची शेंग केली. आता बाजरीच्या भाकरी अशी छान मस्तपैकी खायचं वय. बऱ्याच दिवसातनं गरगटी भाजी खायची या. पोरांचं सगळं शाळेचं उरकला उशीर झालाय. तो तुला घेवड्याची शेंग केली या. आजी म्हणली अण्णा नाही खात ही म्हणून डबल भाजी केली परत न उशीर झाला तरी. म्हणलं असू दे आता अण्णा खात नाही म्हणले हो चला म्हणलं अण्णासाठी स्पेशल. हो खाली ठेव खाली ठेव. त्याला सांगितलेलं कळतच नाही बघ बघ आवरलं. आता बाहेरचं पण आवरत आवरत आलं या. गाईला पाणी दाखवायचं राहिले तेवढं. आता पाणी तिला घामायला पुढं मारलं भरून तेवढं म्हणजे पाणी सोडलं. कुठली धुणं धुतलेली वेळ नाही वतायचंय किती त्यात पाणी होतं ना काल भरून ठेवलेलं लागतं म्हणलं का ही होत नाही. आणि लय गार पाण्यात म्हणल्यावर कपडे नाही धुवा वाटत. एक तर लय थंडी गार काय होतंय लय आमच्या इकडे लय थंडी लय. साबणच नाही मी काल धुवून भरलं होतं पाणी ओतून दिलं सगळं आणि नळी लावली होती. म्हणलं सोडली करा मग नाही राहत साबणाचं पाणी. नळीच असते पण आता मी नव्हते नळी कपडे आज काय लय नव्हती धुणं थोडं काल पण परवा पण लय धुणं होतं. डबल डबल कपडे एका वाळू घातले तरी जागा पुराणा लय मारून धुणं होती मी. धुणं कपडे बापूंची कपडे नवी रानातली पोरांची सगळी ढीग लावून ठेवलेलं. पोरांना रोजची कपडे धुवा टाकायच नाही ती तशीच ठेवते ते. आणि ती अण्णा तर वलीन काचीन ती तसंच करतात असं ठेवतं गुंडाळा मुंडळा करून तसंच असते त्याची कपडे. आणि मग ती सारी गोळा केली धुतली ती बरमुडन हे ती शर्ट टी शर्ट एक म्हणजे एकच घालतो रोज एवढी कपडे असताना. मग म्हणलं चला त्या धुवा होतो. बापूंचा फोन आलता सोडवा यायचंय का काय करायचंय. आज भाऊजी गेल्यात मोठी गाडी घेऊन. मग नेमकी आता भाऊजी गेलेत वाटतं सकाळी का काय काय माहिती. मग फोन आलता त्यांना अजून साहेबांचं उरकायचं जेवायचं लय कार. तिथं गेल्यावरती पण असतं काय नव्हतं सारखं काय नाही काय चालू करावं लागतं. झालं आमचं आता रानातलं पण काम एकदम ओके क्लिअर होईल. कुठं लगेच नसेल मला नाही त्या रानात कुठं आपण गावात होत आपण लावला होता मस्की लहान केले लगेच नाही उगवत त्यात गावात.
एवढा एवढा आलं का हो? मग काही इतकं लागलं. जाईन म्हणती पण कटल्या टायमिंगला जावं सकाळचं तर लगेच 11 वाजता ते उरकत वरून उठत चला त्याच्या भाकरी होत्या तरी माझं उरकायचं आलाय ते चांगला. आ तू म्हणता चाय का नाही पाणी घेतलं कांदे लावलं का? राहिलं होतं ना त्या दिवशी लावाय त्या दिवशी आपल्याला उशीरच झाला तर काय करायचं काय किती लावलं तर दिवस मावळा तर लावायचं होणार होतं का आणि लसूण नाही त्यात लावला मग त्यात हेच लावलं गोटकांदा. जाऊ द्या लय लसूण लावलाय मस्त गोट कांदा लावलं म्हणजे बिया होत्या ना कांद्याचं बी लागतंय की मोडा ना मस्ती ठेवली होता छानपैकी धुवून हे करून कांदा पण लागतात काय ती एकाचं कांदा धडाना गोडाचं कोण नाही नीट देत चांगलं कसं कांदा पाहिजेत नुसतं उगं मस्त आपण नाही गेल्यावर की कसलं भरते आणि कसली देते ते त्या दिवशी तर एका जणाला म्हणलं अजिबात कांदा तसला आण नकोच म्हणलं ती थोडं तरी मापात असावं ना काय नाही म्हणलं म्हणून आणि ह्यांचं कसं माहितीये का काय नाही म्हणायचं असू द्या चाला नुसती प्रत्येक गोष्ट असू द्या चाला त्यात कुठं जमतं काय घ्या जेवण उरका किती उशीर झालाय त्यात शेंग केली आणि इकडं गरगटी भाजी केली खायला म्हटलं पाहिजे. मग मी बोलले की रागी तू म्हणतात हा बसती अहो नाही आपण पैसे देतोय मागन तेवढं नीट कुठली वस्तू तुम्ही चांगले पैसे घेता. हा मग मी म्हणलं तुम्हाला चांगलं कांदा टाकायचं असलं टाका नसलं टाकायचं तर राहू द्या म्हणलं मग किती पण कांद्यावाले मग रोज एक फोन करतोय आमचे कांदा आहेत नाही आमचं कांदा आहेत हा कसलं खराब होतं ज्ञानेश्वरी सुद्धा बघितलं रोज नीट करावं लागतं मी मग खराबच निघला 6 पिशव्या होत्या. पप्पा उठलं का पप्पाला म्हणा उठा जेवाय दी त्यांचं आवरायला तकले ती कसं का जाऊन कसं काय येणार सकाळी त्यांना आता शाळेच्या टायमिंगला तुझं चाललंय जेवायचं का अभ्यास करायचं कसं व्हायचंय म्हणजे पोरीचं हो काय त्याला सरगी माळ त्यांना दूध ठेवायचं धर तिला दूध होतं तिकडे डिश आहे दुसरी कुठे गेली बघ जेवण करते मग अभ्यासाला तिकडं वाटे तिची नुसतं आत बाहेर कामना धाम गाडी चार्जिंग आहे का ग त्याला बोलव की तो जेवाय आलता गेला त्याला म्हणलं की सगळं केलंय म्हणून घे जेवून आता केलेलं असलं तर थोडं वत हा उंदरांना नाही ध्यान देत आत्या त्याला चालाय तरी यायला पाहिजे की नीट होय काय त्रास नाही जवळ येऊन दिलं खाल्ला